आपली मॅच वेड्यात केली तुम्ही. हॅलो आला चल. चला पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय तो आता मात्र कोणाची मॅच चालू आता तनिष्क टायटन्स आणि कोण बॅटिंग घेतली रामाडीने तनिष्क टायटन्स ना. रामाडीने तनिष्क टायटन्स ना. आता मात्र पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय तो तनिष्क टायटन्स वर्सेस रामाडी. बघूया एका साईडला श्रीराज आणि चला दोन फलंदाज मात्र मैदानात दाखल झाले तर ध्रुवेश आणि श्रीराज. आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर धनंजय एक नावाजलेला खेळाडू पालघर तालुक्यातला तसंच गुजरात राज्यात सुद्धा नाव लौकिक केलं असा आपला गोलंदाज मिस्टर धनंजय. बघूया फलंदाजी मार्कवर मिस्टर श्रीराज रामाडी संघाकडून. ते मात्र बॅटची कडा लागून जातोय. इथे मात्र गडी सुटला जातोय. महागडा खेळाडू ठरतो की काय बघूया. संधीचं सोनं करतोय की ना मिस्टर श्रीराज. पहिलाच गडी बाद होणार होता परंतु इथे झेल सुटला आहे किपरच्या हातातून. बघूया ते मात्र परत एकदा ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतो धनंजय क्लास जवाब. पहिल्याच चेंडू तर पहिला गडी बाद केला तर परंतु इथे कॅच ड्रॉप केले जाते. संधी मात्र दिली जाते. इथे मात्र फुलटॉस चेंडू मिडॉनच्या दिशेने बॉल निघून जातो. इथे मात्र थोडीशी चुकीची फिल्डिंग दिसते. त्याचा परिणाम मात्र 2 रन मात्र नक्की भेटतील. 2 रनात भर. आता मात्र संघाचा श्री गणेश होत आहे. 2 रनात भर स्कोर झाले तर 2. हॅलो अरे मॅच कधी रे मी आज मुळात नाही मी जाईल आहे परत एकदा तुला सांगतो धनंजय. इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने हलक्या चेंडू खेळून काढलाय परंतु 2 रन मात्र सूर्यकृत्य पार केले. तर संघाचा स्कोर झाला 4. चांगली सुरुवात रामाडी संघाकडून. आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनलचा सामना मोठा राऊंड. ते मात्र मिडॉनच्या दिशेने हलक्याने खेळून काढलाय. सरळ जाईल सीमा पार. चौकार वाजव डीजे. थँक्यू डीजे. बघा संधी दिली होती ह्या फलंदाजाला आणि आता मात्र हवी पडतोय या तनिष्क टायटन संघाला. बघा जीवदान दिलं त्याचं सोनं मात्र करतोय मिस्टर श्रीजय. आता मात्र अपील केला जातोय पंच. इथे मात्र अपील हात नाकारताना ते मात्र डॉट चेंडू शेवटचा चेंडू आहे ना. बाकी स्कोर झाले तर 8 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी मिस्टर धनंजय तनिष्का टायटन संघाकडून. इथे मात्र सुरेख गोलंदाजी ते मात्र थांबवून ठेवलं मिस्टर श्रीराज यांना. 1 षटक संपल्यानंतर संघाचा स्कोर झाला तो 8 बिनगडी बाद. डीजे
थँक्यू डीजे. एक षटक समाप्तीनंतर संघाचा स्कोर झाला होता 8 बिन गडी बाद. आता मात्र मनीष ला मात्र गोलंदाजीचा भार हाताळायला दिलाय. बघूया काय ते मिस्टर मनीष गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. ते मात्र ध्रुवेशला सुद्धा थांबवून ठेवलाय. ध्रुवेश मध्ये सुद्धा क्षमता आहे, मोठे मोठे फटके मारण्यासाठी ताकद आहे त्यांच्याकडे सुद्धा. बघूया फटके मारतात का नाही मिस्टर मनीष. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय, परंतु एकच रन इथे मिळेल रामाडी संघाला. एका रनात 12 रन झाले तर 9. बघूया श्रीजयला सुद्धा संधी मिळाली होती, सोना करतोय का नाही. इथे मात्र यस पंच नाकारताना वाईट मिळेल का या दृष्टीने मात्र बॉल चेंडू सोडून दिला आणि इथे मात्र डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी मिस्टर मनीष यांची. मिस्टर मनीष यांची इथे मात्र सुरेख गोलंदाजी. ते मात्र बोल्ड केला जातोय मिस्टर श्रीजय यांना. डीजे यो असं बसतो का नाही दिसत नाही. बापूजी तमार पड्या म्हणा नामदार कुलक हो आणि मनीष लिहिला नामदार कुलक हो मनीष इकडे मेनिस लगने मेनिस या मेनिस इथे मात्र सुरेख गोलंदाजी हाताळतो मिस्टर मनीष. 1 रन फक्त खर्च केले, 1 गडी बाद केला, 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. लाजाव क्लास बॉलिंग. इथे मात्र डीप पॉइंटच्या दिशेने बॉल निघून जात सीमा पार चौका. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. 4 रनात 12 स्कोर झाले तो 13. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. बघूया थोडस क्षेत्ररक्षक थोडस चेंज करताना मिस्टर मनीष. तर मात्र फुलटोज चेंडू आणि पुरेपूर फायदा उचलताना 1 बाउन्स चौका. डीजे थँक्यू डीजे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर जातोय तर 17. 1 गडी बाद. आता मात्र ध्रुवेश फलंदाजी मार्कवर मिस्टर गौरंग. इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने निघतोय. बघता बघता 2 रन सुद्धा परिपूर्ण पार करतायत. 2 रनाच्या भरतीनंतर संघाचा स्कोर झाला तो 19. इथे मात्र सरळ बुंद्यात बॉल आणि ते LBWच्या स्वरूपात
ध्रुवेशला मात्र तंबूत परतावं लागेल. सुरेख गोलंदाजी मिस्टर गौरंग यांची डीजे. बॅट्समॅन कोण गेला? पिंटू 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 प्रशांत प्रशांत हाय पिंटू. अरे हाय प्रशांत तू कहते पक्कू प्रशांत. आता मात्र फलंदाजी मार्क वर मिस्टर प्रशांत. गौरंग ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र शॉर्ट पद्धतीने चेंडू सरळ जाईन फाईन लेगच्या दिशेने सीमा पार चौकात. डीजे थँक्यू डीजे. 4 रनात बार संघाचा स्कोर झाला तो 23. इथे मात्र परत एकदा फिरून खेचला जातो फाईन लीगच्या दिशेने. बॉल जाईल का? यस, आर पार सीमा पार षटकार. डीजे थँक्यू डीजे. 34 धावा झाल्यात आतापर्यंत. बघूया थोडस कमबॅक करावा लागेल तनिष्का टायटनच्या संघाला. ते मात्र थोडस गौरंग मात्र थोडस महागडा शतक ठरतोय. 29 रन 29. हां स्कोर बोल. हां काही नाही. ते मात्र सुरेख गोलंदाजी. आता मात्र थोडस कमबॅक करताना दिसला मिस्टर गौरंग. शेवटचा चेंडू येणं बाकी. स्कोर 29 धावा. शेवटचा चेंडू बाकी. खेळायला कोण? संदीप का? खेळायला कोण? प्रशांत. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, क्लास फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय. 1 रन पूर्ण करतात. 1 रनावर मात्र समाधान मानावं लागेल. 1 रनात भर संघाचा स्कोर जातो 30. 3 ओव्हरच्या षटकानंतर 30. 3 गडी बाद. डीजे थँक्यू डीजे. नाव काय? प्रशांत. शेवटचा षटक घेऊन येतात मिस्टर प्रशांत. बघूया फलंदाजी मार्कवर मिस्टर प्रशांत. प्रशांत आमने सामने. इथे मात्र फुल टच लो पद्धतीचा चेंडू आणि लॉंग लेगच्या दिशेने हलकाच हाताने ढकलून काढलाय. बघूया परिपूर्ण 1 रन मात्र पूर्ण करतायत. 1 रनात भर. 31 रन झालेत आतापर्यंत. इथे मात्र मोठा फटका खेळला जातो लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया तिथे ते मात्र क्षेत्रक मात्र तैनात. 2 रन मात्र खर्च केले जातील आपल्या संघासाठी. 2 रन मात्र नक्की वाचवल्या गेल्या. 2 रनात भर स्कोर झाला तर 33. शेवटचे 4 चेंडू येण्यात बाकी. मिस्टर प्रशांत. अंकुश.
इथे मात्र सुरेख गोलंदाजी, क्लीन बॉल केला जातो मिस्टर अंकुश यांना. तंबूत मात्र परत यावं लागेल. डीजे नाव बेसमेंट नामो अजय अजय बॅट्समॅन कोण गेला? बॅट्समॅन विचार. बॅट्समॅन कोण? अजय अजय थँक्यू डीजे. सुरेख गोलंदाजी, शेवटचे 3 चेंडू बाकी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात सुपर कॅच, हव्यात झेल टाकली आहे आणि झेलबाद केला मिस्टर हितेश यांना. क्लास कॅच. डीजे अंकेश अंकेश बॅट्समॅन नाम हितेश आहे. हितेश हितेश याला कॅच देतात ते अंकेश अंकेश. हॅड्रिकला चान्स आहे. हॅड्रिकला चान्स आहे. बाजू कोण फुटबॉलला बॅट्समॅन कोण? थँक्यू डीजे. जन्मेश सॉरी रुपेशला संधी दिली जाते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. स्कोरबोर्ड वर स्कोर लागलाय तो 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकामधले. मिस्टर प्रशांत सुरेख पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, चोरून धाव घेतली जाते. 1 रनात भर. स्कोर झाला तर 34. शेवटचा चेंडू शेवटचा षटकामधला. शेवटचा चेंडू 34 झालेत. फलंदाजी मार्गवर मिस्टर प्रशांत. इथे मात्र डीप पॉइंटच्या दिशेने बॉल निघून जाते, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 रन खर्च केली जाईल. 4 ओव्हरच्या षटकानंतर स्कोर जातोय तो 35-36 धावांचा आव्हान मात्र ठेवलंय तनिष्का टायटन संघाला. रामाडी संघाने बघूया. डीजे थँक्यू डीजे. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय तो तेजू 11 वर्सेस हनुमान आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की समालोचन कक्षाकडे यायचं. मी श्री मान्य रितेशजी यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे. तेजू 11 वर्सेस हनुमान आडी दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. मान्य श्री रितेशजी यांना विनंती करतो की नाणे चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आयोजक. चेंडू
बद्दल काय केली बाटली में पिया बढ़िया करे क्लास ना लाला धनंजय कोण तेजू 11 थँक्यू डीजे. इथे मात्र तेजू 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर बघूया आता मात्र दोन फलंदाज मैदानात दाखल झाले. तर मिस्टर धनंजय आणि स्वप्नील बघूया. छत्तीस रनाचा पाठलाग मात्र करावा लागेल तनिष्का टायटन संघाला. इथे मात्र पहिली गोलंदाजी हाताळतो मिस्टर ध्रुवेश. पहिलाचा चेंडू डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी चांगली सुरुवात रामवाडी संघाकडून मिस्टर ध्रुवेश. इथे मात्र परत बॅक टू बॅट दुसरा चेंडू सुद्धा डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी. इथे मात्र स्वप्नीलला मात्र थांबून ठेवलंय. 36 रनाचं आव्हान मात्र पाठलाग मात्र करायचंय 4 षटकाच्या अवधीस. इथे मात्र मोठा फटका खेचला जातो. यस जाईल का तनिष्का टायटन्स. षटकार वाजव डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र ऑन फायर होताना मिस्टर स्वप्नील. इथे मात्र लॉंग लेगच्या दिशेने हलक्या हाताने ढकलून काढलाय. बघूया जाईल का. इथे मात्र सुरेख अशा क्षेत्ररक्षण नक्की आपल्या संघासाठी 2 रन मात्र नक्की वाचवले. 2 रनात भर संघाचा स्कोर झाला तर 8. 4 चेंडू हाताळून झालेत आतापर्यंत. मिस्टर ध्रुवेश कमबॅक करेल का लक्ष मात्र असणार आहे. बघूया इथे मात्र स्वप्नील सुरेख फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय आणि एक चोरून धाव सुद्धा घेतले. 1 रनात भर संघाचा स्कोर झाला तर 9. शेवटचा चेंडू येणं बाकी. मिस्टर धनंजय इथे मात्र मिडॉनच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला. इथे मात्र थोडसा चुकीचा क्षेत्ररक्षक त्याचाच परिणाम. 1 रन मात्र आरामात धावून काढली आहे. 1 रनात भर स्कोर झालं तर 10. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालं तर 10 बिनगडी बाद 10. डीजे बॉलर. थँक्यू डीजे. श्रीजय. आता मात्र गोलंदाज मार्कवर मिस्टर श्रीजय. बघूया ऑलराऊंडरच्या रूपात मात्र खेळताना दिसला. ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते आपल्या संघासाठी आता गोलंदाजी सुद्धा करतोय का नाही लक्ष असणार आहे. बघूया मिस्टर धनंजय फलंदाजी मार्कवर तनिष्का टायटन संघाकडून. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करताना परंतु इथे मात्र डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी मिस्टर श्रीजय. इथे मात्र मोठा फटका घेतला जातोय. बरेच काळ बॉल हवेत चेंडू हवेत जातो. इथे मात्र कोणतीच ना चुकी करता झेल पाहतोय तर मिस्टर
धनंजय एक मोठा गडी बाद डीज आहे. थँक्यू डीजे. एक मोठा गडी बाद होताना आता मात्र जागा सांभाळतात होता मिस्टर मॅनिश. थोडस घाई करताना दिसतोय मिस्टर धनंजय आणि तंबूत मात्र परत यावं लागलं. बघूया श्रीजय क्लास गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बघूया परत एकदा इथे मात्र परत एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी बाद मिस्टर मॅनेजच्या रूपात डीजे. थँक्यू डीजे. तर मात्र थोडस घाई करताना दिसतोय मस्त तनिष टायटन संघाचे खेळाडू. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. स्कोरबोर्डचा विचार करायला तर 10 रन आतापर्यंत. परंतु सिराजचं मात्र कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. लाजवाब. आता मात्र खराब चेंडू एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात. बोर्डवर स्कोर लागतो तर 11. श्रीराज इथे मात्र परत एकदा पुन्हा खराब चेंडू. बॅक टू बॅक दुसरा वाईट. स्कोर झाला तो 12. श्रीजय 1 बाउन्सचा इशारा. ते मात्र डीप पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 रन मात्र नक्की भेटेल. 1 रनात समाधान मानावं लागेल. स्कोर झालं तर 13. 1 2 3 4 इथे मात्र सापडला होता परंतु इथे कॅच सोडला गेलाय. संधी मात्र मिळाली आहे मिस्टर स्वप्नीलला. बघूया फायदा उचलतं का नाही. घातक ठरू शकतो कारण की या बल्लेबाज मध्ये क्षमता आहे षटकार मारण्याची. एक मोठा गडी बाद होणार होता परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. 1 रन मात्र धावून घेतली आहे. इथे मात्र परत एकदा 40 रन धावून घेतले आहे. 1 रनात भर. संघाचा स्कोर झाला 14. सॉरी 15 झालेत. 15 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्कोर जातोय 15 लेग बायच्या रूपात.
थँक्यू डीजे. 12 चेंडूत किती पाहिजेत भाऊ? 12 चेंडू 12 चेंडू आता मात्र 12 चेंडू 21 धावांची गरज. परंतु इथे मात्र 2 बल्लेबाज मैदानात दाखल आहेत. बघूया क्षमता यांच्या खेळूमध्ये. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. परंतु इथे ध्रुवेश कोणतीचा इथे मात्र थोडीसा चुकीची फिल्डिंग केली जाते आणि परिणाम मात्र 2 रन मात्र भेटतात तनिष्का टायटन संघाला. स्कोर बोर्डवर स्कोर जातोय तो 17. बॉलर कोण रे? अंकुश. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. बघूया 1 रन मात्र भेटेल. दुसऱ्या रनासाठी आना करता मला वाटतं रनआउट. एक मोठा गडी बाद. काहीच गरज नव्हती घाई करायची आणि एक मोठा गडी बाद रनआउटच्या रूपात डीजे. स्वप्नील आउट झाला ना? थँक्यू डीजे. ते मात्र एक मोठा गडी बाद. थोडीशी घाई केली. स्वप्नीलला काही घाई करायची गरज नव्हती परंतु इथे मात्र रनआउटच्या रूपात आउट व्हावं लागलं मिस्टर स्वप्नील यांना. आता मात्र निलेश जातो. इथे मात्र मोठा फटका घेतला जातोय मिस्टर ध्रुवेश बॉलाच्या खाली आणि इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. 2 रन मात्र सुरेखरित्या मिळतात. स्कोर बोर्डवर स्कोर लागतोय तो 20 धावा. किती पाहिजे? 8 चेंडू ना? 9 चेंडू 16 धावा. बघूया इथे मिस्टर ते मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. 1च रन खर्च केले जाईल. 1 रनात बार स्कोर झाला तर संघाचा 21. आता मात्र 8 चेंडू 20 धावा ना? 20 धावा ना? 21 झाली. नाही किती पाहिजे? 8 चेंडूत 15 धावाची गरज. बघूया चला 6 मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय राहुल माच्छीकडून. नैनेशला बघूया नैनेश षटकार मारतोय का नाही. इथे मात्र प्रयत्न मात्र केला होता परंतु फळीवर काही नाही आला नाही आणि डॉट चेंडू. तर मात्र 7 चेंडू 15 धावा. सात चेंडू 15 धावा. निलेश का नैनेश? नैलेश. बघूया इथे मात्र मोठा फटका घेतला जातो. यस जाईल का? पॉवर बाय तनिष्का टायटन्स. षटकार डीजे. थँक्यू डीजे. सुरेख फलंदाजी मिस्टर नैलेश यांची आणि 500 रुपये मात्र खात्यात जमा झालेत. नैलेश यांच्या खिशात 500 रुपये जात आहेत. सुरेख फटका खेचला गेला. सरळ 6 धावा. 27 धावा झालेत आतापर्यंत. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावा.
हिरल मिस्टर हिरल गोलंदाजी मार्कवर बघूया. इथे मात्र बिमार चेंडू, नो चेंडू, एक्स्ट्रा रन. आता मात्र 6 चेंडू 8 धावा. खेळायला कोण रे नाव काय? दर्शन बघूया. एक नावाजलेला फलंदाज अजूनपर्यंत फलंदाजी मार्कवर. ते मात्र 6 चेंडू 8 धावा. फ्रेड असणार आहे, बघूया फ्रेडचा फायदा घेतोय का ना मिस्टर दर्शन. परत फुलटॉस चेंडू बघूया. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. 2 रन मात्र परिपूर्ण पार करतायत. 2 रनात भर स्कोर झालाय तो 30 धावा. आता मात्र 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. परत एकदा फुलटॉस चेंडू, नो चेंडू असणार आहे. 2+1 असे फुकटची रन मिळत आहेत. आणि इथे मात्र बॉलर चेंज करायचं आहे. 2 बिमार चेंडू टाकल्या कारणामुळे बॉलर मात्र चेंज करण्यात येणार आहे. थोडंसं महागडा शतक. नियम असा आहे, बिमार चेंडूचं डेंजर असेल आणि अंपायरने डेंजर म्हणून वॉर्निंग दिली तरच बाहेर, नाही तर नाही. यांचा नियम आहे तो. बॉलर चेंज नाही करायचं मिळत. सॉरी. चला कंटिन्यू करायचंय. जिथपर्यंत पंच वॉर्न करत नाही तिथपर्यंत. चला बॉलर चेंज करायचंय. वॉर्निंग दिली होती पंचांनी. जर वॉर्निंग दिली नसती तर बॉलर तोच कंटिन्यू राहिला असता, परंतु पंचांनी वॉर्निंग दिली होती तर नियमानुसार आपल्याला बॉलर चेंज करायचंय. फ्रीड असणार आहे, बघूया. चला पंच जे नियम सांगतील त्याला आपल्याला मान्य करायचे आहेत. आणि आता मात्र 5 चेंडू. बॉलर कोण आहे? हर्षदला मात्र आता संधी दिली आहे. 5 चेंडू 3 धावा. बघूया इथे मात्र सुरेख गोलंदाजी. डॉट चेंडू केला जातोय. जो गोलंदाज आधी पाहिजे तर थोडासा उशिरा झालाय. आता मात्र 4 चेंडू 3 धावा. मिस्टर दर्शन. इथे मात्र मोठा फटका खेळला जातो लॉंगनच्या दिशेने. सीमा पार चौका आणि मॅच विनिंग पॉइंट वर नेऊन ठेवतो मिस्टर दर्शन डीजे.